अनाथाच्या नाथा सगुण गुणवंता सुख करा, ऋषी वंशाधीशा दुरिततमनाशादीन करा, महाराजा श्री दत्ता शरण तुझ आलो अवधूता, शरण तुझ आलो अवधूता। श्री दत्तात्रेय महाराज की जय। विपाय कर्मभूमीच्या पेठे नरदेह लाभले अवचटे, मुक्तिरत्न घेई जे गोमटे, जव मृत्यू पावे। संत श्रेष्ठ कविराज भास्कर भट्टांची ही ओवी आहे। आपण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेलो आहोत। या मृत्यूलोकाचं महत्त्व तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, कारण इथं आल्यानंतर एक दिवस आपल्याला जायचं आहे। इथं आपल्याला येत असताना जन्म आपला होत असतो। जन्म हा शब्द आपला आहे, कारण आपला जन्म पराधीन आहे। ईश्वराचा अवतार असतो, आपला जन्म असतो, पण त्या जन्मशब्दाकडे आपण कधी पाहत नाही। त्याच्यातला ज हा पूर्ण आहे, म हा पूर्ण आहे, न अपूर्ण आहे। आपला जन्म निश्चित आहे, मरण निश्चित आहे, आणि मधला न आपल्या हातात आहे, म्हणजे जीवन जगणं आपल्या हातात आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी पवित्र आत्मा असलेल्या आमच्या कैवल्यवासी कमलाई अर्जुन हाटकर या आईला अखेरचा निरोप देण्याकरता आपण जमलेलो आहोत। कारण बंधूंनो, गेल्या 3 वर्षाचा कालखंड आपण सर्वांनी अनुभवलेला आहे। 2020ची जी महामारी येऊन गेली, त्या महामारीमध्ये मृत्यूचं तांडव अख्ख्या जगाने अनुभवलेला आहे। मृत्यू कसा असतो, मृत्यू कसा येतो, मृत्यूमुळं काय घडतं, त्या मृत्यूच्या तांडवाने भल्या भल्यांना जाग्यावर आणलं, भल्या भल्यांना देव आठवायला लावला, अध्यात्म आठवायला लावलं। ते तांडव 2020ला आपण पाहिलेलं आहे। मरणाची भीती प्रत्येकाला आहे। मगाशी मी संत श्रेष्ठ भास्कर भट्टांची ती ओवी म्हटलेली आहे, विपाय कर्मभूमीच्या पेठे नरदेह लावले अवचटे, मुक्ती रत्न घेई जे गोमटे, जव मृत्यू पावे। विपाय कुठलाही उपाय न करता सुद्धा अगदी सहजगत्या या कर्मभूमीच्या पेठेमध्ये, या बाजारामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत। विपाय कर्मभूमीच्या पेठे, पेठ म्हणजे बाजार, ही कर्मभूमीची पेठ आहे, हा बाजार आहे। इथं तुमचा आमचा जन्म झालेला आहे, पण इथं आल्यानंतर आपण बाजार करायचा आहे कशाचा, तर मुक्ती रत्न घेई जे गोमटे, जव मृत्यू पावे। मुक्तीचं रत्न आपल्याला घ्यायचं आहे, ते इतक्या सहजासहजी तर भेटणार नाही आहे ना। आणि मग ते मुक्तीचं रत्न घेण्याकरता आपल्याला चांगली कर्म करावी लागणार आहे। आपला जन्म परमेश्वराला अर्पण करावा लागणार आहे, परमेश्वराच्या नामावरती आपली नितांत श्रद्धा ठेवावी लागणार आहे। आणि तीच या कमलाईंची होती। माझी फारशी भेट झाली नाही, तसं मी भावडी गावात पहिल्यांदा आलेलो आहे। परंतु जात असताना पहा तुम्ही सर्व अगदी प्रापंचिक आहात। मृत्यूच्या क्षणी त्या मृतयात्रेसोबत ज्यावेळेस लोक जातात, त्यावेळेस जे बोलल्या जात असतं, जमलेली जी लोक असतात त्यावरनं त्या माणसाचं जीवन ठरलं जात असतं। आणि आज सुद्धा आईचा 10वा या ठिकाणी घडतो आहे। आणि आईच्या 10व्याला त्या आत्म्याला शेवटचा निरोप देण्याकरता या ठिकाणी श्री क्षेत्र जाळीचा देवनावाशी परमपूजनीय परमादरणीय महंत श्री देपिराज बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय महंत श्री दत्तराज बाबाजी, नुकताच ज्यांनी शोक संदेशातून तुम्हाला खऱ्या अर्थाने या जीवनाची व्यथा समजून सांगितली, असे आमचे परमस्नेही महंत श्री पुंतांबेकर बाबाजी, पूजनीय श्री समाधान दादाजी, परमपूजनीय आदरणीय महंत श्री गोमेराज बाबाजी, पूजनीय श्री किरण दादाजी, पूजनीय श्री धाराशिवकर दादाजी, पूजनीय श्री दीपक दादाजी, उपस्थित सर्व संत सज्जन या ठिकाणी आहेत। शेवटच्या क्षणी या संत लोकांनी त्या परमेश्वराला विनंती करावी की हे देवा, या आमच्या आईला सर्व दुःखातून मुक्त कर। इतका पवित्र हा आत्मा आहे, कारण आई ही प्रत्येकाला गरजेची आहे। अहो, त्या आईकरता म्हणतानंतर आमचे साने गुरुजी म्हणतात की मातृत्व म्हणजे महामंगळाचं ते स्तोत्र आहे। आई म्हणायचं कशाला, की मातृत्वाचं महामंगल स्तोत्र म्हणजे आई आहे। मी तर याही पुढे जाऊन सांगत असतो, आई म्हणजे काय, तर आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर। ईश्वराने तो आत्मा खऱ्या अर्थाने इथे या जीवजातीच्या सुखाकरता पाठवलेला तो ईश्वराचा आत्मा आहे, ती आई आहे। आई प्रत्येकाला हवी आहे। ज्या घरातली आई जाते, ज्या घरातला बाप जातो ना, त्या घराचं खऱ्या अर्थाने घर पण संपलेलं असतं। आई प्रत्येकाला हवी आहे, आई कुणाला नको आहे। त्या आईने दिलेला जो प्रेम आहे, दिलेला जो जिव्हाळा आहे, दिलेलं जे ममता आहे,
त्या ममता आपल्याला आज आठवणार आहे, तिच्याबद्दलचं दुःख होणार आहे, परंतु इथं जाणं तर निश्चित आहे ना. मग ते अगदी सहज सहज जाणं असेल, कुणी एखाद्या व्याधी लागून जाणं असेल, कशाने जाणं असेल, हे जाणं आपल्या हातात नाही आहे, इथं येणं आपल्या हातात आहे. पहा तुम्ही, जन्माला यायची सूचना आपल्याला 9 महिने आधी मिळत असते. 9 महिने आधी आम्ही ठरवत असतो की आमच्या घरामध्ये बाळ जन्माला येणार आहे, आमचा जन्म होणार आहे, हे 9 महिने आधी कळालं आम्हाला. मृत्यूची जी घडणारी घटना आहे, मरणाची जी घटना आहे, ती एक क्षण आधी सुद्धा कळत नाही, कारण ते मरण त्याच्या हातात आहे. जर ते कळालं असतं तर आम्ही त्यालाही कमी पडलो नसतो. आम्ही अगदी कुठेतरी वशिला लावून सांगितलं असतं, नाही मला अजून जायचं नाही आहे, माझं हे राहिलं, माझं ते राहिलं. कारण आपल्याला आठवतं कधी ते म्हातारपणातच, तोपर्यंत आठवत नाही. पहा तुम्ही, 50 संपल्यानंतर आपली खऱ्या अर्थानं वनवन चालू झालेली असते, आहे का नाही. 50 नंतर येणारा आकडा कुठला आहे? 51, 52, आहे की नाही, 1. आणि मग आपली वनवन चालू होते. आता हे राहिलं, आता ते राहिलं, आता ते राहिलं, हा धर्म राहिला, तो धर्म राहिला. धर्म तर खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये असला पाहिजे. धर्म आपल्यात असेल तर आपला शेवटचा विधी, शेवटचा अंतक्रम आहे, आपल्याला खऱ्या अर्थानं त्या परमेश्वराला आठवत जावं लागणार आहे. बाबांनी तुम्हाला सांगितलं की शेवटच्या वेळी त्या परमेश्वराचं नाम आलं पाहिजे. अंतकालेच मामेवा स्मरणुक्ता कलेवरम. शेवटी जरी माझं नाव आलं ना तरी भगवंत गोपालकृष्णांचं आश्वासन आहे की मी तुला या कलेवरातनं सुखरूप काढणार आहे. पण आम्ही ती शेवटचा काळ कसा येईल आमचा, कुणाच्या हातात आहे? कफ वात पित्त, एक तर कफाने, एक तर वाताने किंवा पित्ताने. कशाने येईल आम्हाला सांगता येत नाही. आणि म्हणून आम्हाला ते जीवन जगतानाच, पाहतो तो जन्मातलं न पूर्ण करत असताना ते कर्म आपल्याला व्यवस्थित करावी लागणार आहेत. आणि त्या कर्माचं जर आपण व्यवस्थीकरण केलं, नियोजन केलं, तर आपला मृत्यूसुद्धा तसाच येणार आहे. मृत्यू कुणाच्या हातात आहे हो? एक वेळेला विष्णू काहीतरी कामानिमित्त वैकुंठाला पोहोचलेले आहेत. विष्णूचं वाहन आहे गरुड, आणि हे यमसदनाला पोहोचले. यमाकडे यांचं काहीतरी काम आहे, आणि म्हणून हे कैलासाला पोहोचले. कैलासाच्या जवळ यमसदन आहे, आणि यमसदनाला कैलासावरती महादेव आलेले, इकडनं विष्णू आलेला आहे. विष्णूचं वाहन आहे गरुड. आणि विष्णू ज्यावेळेस वैकुंठ धामामध्ये कैलास धामामध्ये ज्यावेळेस महादेवाला भेटण्याकरता मध्ये जाऊन पोहोचले, तो गरुड बाहेर बसलेला आहे. आणि या दोन्ही देवाची मीटिंग चाललेली असताना यमदेवाचं तिथं आगमन झालेलं आहे. एका बाजूला गरुड बसलेला आहे, एका बाजूला छोटूसा असलेला तो पोपट, तोही एका बाजूला बसलेला आहे. आणि त्या गरुड आणि पोपट, त्या पोपटाकडे गरुडानं पाहिलं. पोपट घाबरलेल्या अवस्थेत होता, आणि गरुडाने विचारलं की बाबा का घाबरलास तू, काय भीती आहे तुला? आणि मग पोपटाने सांगितलं, म्हणले बाबा आता इथनं यम गेलेला आहे, आणि त्या यमाने माझ्याकडे पाहून हसलेला आहे, पहा तुम्ही. म्हणून माझा जीव धडधड करतोय. तो बाहेर आल्यानंतर नक्की माझा आता शेवट आहे. मरणाची आम्हाला भीती वाटत असते, प्रत्येकाला वाटते. पण जे खऱ्या अर्थानं पवित्र असतात, जे खऱ्या अर्थानं परमेश्वराला जाणारे असतात, जे खऱ्या अर्थानं परमेश्वरावरती ज्यांची निष्ठा असते, त्यांना मरणाची भीती नाही आहे. कारण मरणा मारुनी जी विजयी व्हावे, जीवन ते माझे, मरणाचे ते कधी नसावे माझ्यावर ओझे. जो खऱ्या अर्थानं ईश्वराकडे जाणार आहे ना, ईश्वराशी ज्याची नाळ जोडल्या गेलेली आहे, ईश्वरावरती ज्याची अशी निष्ठा आहे, त्याला मरणाची भीती नसते. पोपट घाबरायला लागलेला आहे, आणि घाबरणाऱ्या पोपटाकडे पाहून गरुडाने सांगितलं की बाळ बा घाबरू नकोस, तुझी पंख लहान आहेत, नाही जाऊ शकत तू लांब, मी तुला लांब नेऊन सोडेल. इथंच मारेल नाही यम तुला बाहेर आल्यावर. मध्ये त्यांची मीटिंग चालू आहे, देवलोकांची मीटिंग आहे. त्यांची मीटिंग झाल्यानंतर बघू आपण काय आहे ते. मध्ये आघाडी होती, युती होती, काय होती, त्यांचं होऊन जाऊ दे, मी तुला लांब नेऊन सोडतो. गरुडाने पोपटाला आपल्या पाठीवरती घेतलं, आणि दूर असं 10 मैलापर्यंत लांब असं एका पेरूच्या बगीच्यामध्ये नेऊन सोडलं. आणि परत गरुड त्या कैलास धामाच्या बाहेर येऊन बसलेला आहे. थोड्या वेळात यमाचं काय काम असेल ते संपलं. यमदेव बाहेर आले, आणि बाहेर आलेल्या यमाला गरुडाने विचारलं, म्हटलं का हो मगाशी जाताना तुम्ही त्या बाजूला पाहून गेलात, आताही आल्या पहिले तिकडं पाहतात, नेमकं काय झालंय? यमाने सांगितलं, मी ज्यावेळेस आलो ना त्यावेळेस मला या धामाजवळ इथं बसलेला हा पोपट दिसलेला आहे. अहो या पोपटाचं आता थोड्या वेळाने मला याला उचलायचं होतं. 10 मैल दूर असलेल्या एका पेरूच्या बगीच्यामध्ये अजगर आणि गिळू याचा अंत होणार आहे, त्याचा जीवात्मा मला घ्यायचा आहे. मी विचार केला हा तर वैकुंठ धामाला आलेला आहे, आणि मग इथून आता याला उचलू कसा? म्हणून मी हसलो होतो. पण पोपटाचं ठरलेलं होतं पेरूच्या बगीच्यामध्ये त्या अजगराच्या मुखामध्ये त्याचा शेवट होणार आहे. आणि गरुडाने नेमकं त्याला मृत्यूच्या दारात नेऊन पोहोचवलं. जागा नक्की नाही ना माहिती आम्हाला,
जो वाचण्याकरता परमेश्वराने जवळ बोलवला होता तो परत एकदा तिथं जाऊन पोहोचला आणि तो तिथंच संपलेला आहे. आणि मग जो जाणार आहे तो जसा जाणार आहे, कशाने जाणार आहे, कशाने मरणार आहे हे नक्की ठरलेलं आहे. ते आपल्या हातात नाही आहे. त्यांचा आणि आपली ऋणानुबंधाची गाठ होती. त्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं मातेचं ते प्रेम दिलेलं होतं आणि त्यांचा तो शेवट जरी झाला असेल तर ते जाणं निश्चित होतं. ते एकदा तर जाणारच आहे. कारण प्रत्येकाचं एक आयुष्याचं कालमर्यादा आहे. त्याचा लेखाजोखा त्याच्या हातात आहे. त्याच्याजवळ ती गोष्ट ठरलेली आहे. आणि म्हणून त्याने परमेश्वराच्या त्या नियोजनामध्ये आपण नाही बदल करू शकत. आणि म्हणून आईचं खऱ्या अर्थानं आपल्यातलं जाणं आपल्याला दुःखदायी वाटतं आहे, क्लेशदायी वाटतं आहे. कारण त्या मातेचं जे प्रेम आहे त्या प्रेमाबद्दल सांगताना आमचे साधनदाता श्री चक्रधर महाराज सांगतात, मातेचे स्नेह ते नैसर्गिक. हो, मातेचं जे स्नेह आहे ना ते नैसर्गिक आहे. पहा तुम्ही, आई मुलावरती जे प्रेम करत असते ना ते निर्व्याज असतं, निष्पाप असतं. तिच्या त्या प्रेमाची खऱ्या अर्थानं परिसीमा करताना सर्वज्ञ सांगतात की ईश्वराचं जे एकदिशित्व आहे ते मातेच्या ठिकाणी आहे. ईश्वर इथं प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून काय त्याने आईची निर्मिती केलेली असेल. आणि म्हणून असा तो पवित्र असलेला आत्मा कमला ही आपल्यातनं गेलेली आहे. आणि म्हणून तिच्या जाण्यानं तुम्ही सर्व ज्या दुःखानं होरपळतात ते दुःख तर कसं आहे, त्या दुःखाबद्दल द्वारकाधीश सांगतात, दुःखालय मग शाश्वतम. हे संपूर्ण जे जग आहे ना हे दुःखाचं आलं आहे. इथं दुःखानं भरलेलं आहे. पण या दुःखाला आपल्याला वाचा फोडावी लागणार आहे. या दुःखाला वाचा फोडण्याकरता आपल्याला अध्यात्माच्या जवळ जावं लागणार आहे, संतांच्या जवळ जावं लागणार आहे, संत संगतीमध्ये आपल्या जीवनाचा इतिहास करावा लागणार आहे. त्यावेळेस आपण त्या दुःखातनं बाजूला जाऊ शकतो. अन्यथा ते दुःख कधी सुटणार नाही आहे. पहा तुम्ही, इथं तर जन्माचंही दुःख आहे, मरणाचं जसं दुःख आहे ना तसं जन्माचंही दुःख आहे. हो, जन्माचं दुःख सांगत असताना चरपट पंजरीमध्ये शंकराचार्य सांगतात, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी शयने कोठरम भज गोविंदम मूढ मते भज गोविंदम. अरे इथं पुन्हा पुन्हा जन्माला यायचंय, पुन्हा पुन्हा मरायचं आहे. या राडगाडग्यातनं जर सुटायचं असेल ना तर तुला काय करावं लागणार आहे, त्या गोविंदाचं भजन करावं लागणार आहे. तुला भेटलेला हा मनुष्य जन्म आहे. मनुष्य जन्म कसा आहे या मनुष्य जन्माबद्दल सांगताना तर पहा तुम्ही, हा आनंदीचा परिसर आहे, संत श्रेष्ठ तुकोबांचा परिसर आहे. त्या मनुष्यदेहाची महिमा सांगताना त्यांनी सांगितलं कसा आहे मनुष्यदेह, या मनुष्यदेहाची प्रीती नेमके परमेश्वराला कशी आहे. आणि म्हणून ते सांगतात की हा मृत्यूलोक कसा आहे, हा मनुष्यदेह कसा आहे. स्वर्गीचे ते अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी यावे जन्म हवा. स्वर्गीचे जे अमर आहेत ना त्यांना सुद्धा मृत्यूलोकामध्ये जन्माला यायचं आहे. कारण इथं आल्यानंतरच आपण मुक्तीकडे जाऊ शकतो. इथं आल्यानंतरच आपण खऱ्या अर्थानं मुक्तीपथाकडे जाऊ शकतो. मगाशी तुम्हाला 84 लक्ष योनीच्या त्या जन्म सांगितल्या गेले. पण त्यातला मनुष्य जन्म एक असा आहे की जो खऱ्या अर्थानं मुक्तीपथाकडे जाऊ शकतो. 84 लाख योनी जन्मांमध्ये 83,09,999 जन्म तुमचेही झाले, माझेही झालेले आहेत. मिळालेला एकच जन्म आहे आमचा उद्धाराकरता मिळालेला, तो मनुष्य जन्म आहे. आणि त्या मनुष्य जन्मामध्ये आम्हाला आमचा उद्धार करायचा आहे. आणि आमचा उद्धार जर करायचा असेल तर तो फक्त आणि फक्त परमेश्वराच्या भक्तीमध्ये होऊ शकतो, त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. आणि त्या परमेश्वराचं या मनुष्य जन्मावरती या जीवावरती तितकंच स्नेह आहे, तितकंच प्रेम आहे. आणि तो परमेश्वर त्या जीवाला आपल्याकडे आकृष्ट करतो आहे. हो, साधनदाता श्री चक्रधर महाराज पैठणला असताना आमच्या देमाईसाला सांगतात, देमती ही ऐसेची वर पाडती तर ऐसेची काडी जेल. या भवसागरातून या प्रपंचातून एखादा जीवात्मा माझ्याकडे पाहिल, माझ्याकडे आकर्षित होईल ना तर त्याला या भवसागरातून मी अगदी सहजगती अलगत काढून घेणार आहे. मृत्यू तर सहज झाला पाहिजे ना. कसा झाला पाहिजे मृत्यू, अगदी सहज झालेला पाहिजे. जणू काय एखादा दिवा लावलेला आहे त्या दिव्याला वरती ठेवल्यानंतर सहजगत्या जर कधी वरती एखादं झाकण ठेवलं तर तो दिवा मालून जावा असा मृत्यू असला पाहिजे. मृत्यू तर खऱ्या अर्थानं मनुष्य जन्माचं सार्थक आहे. कारण मृत्यूने त्या परमात्म्याची भेट होणार आहे. ज्या परमात्म्याच्या भक्ती करता खऱ्या अर्थानं हा जीवात्मा तळमळतो आहे ना, त्या परमात्म्याची भेट होण्याचं साधन ते असेल तर ते फक्त मृत्यू आहे. मरणाशिवाय आपण नाही परमेश्वरापर्यंत जाऊ शकत. आणि म्हणून या मृत्यूलोक इतका श्रेष्ठ आहे. या मृत्यूलोकामध्ये प्रत्येकजण येत असतो, पण इथं आल्यानंतर आपल्याला जो बाजार करायचा नाही, कर्मभूमीच्या पेठे नरदेह लावले अवचटे मुक्ती रत्न घेई जे गोमटे जव मृत्यू पावे. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नरत आपल्याला राहावं लागणार आहे. आईच्या जीवनामध्ये असलेला जो धर्म होता ना, तो धर्म आम्हाला तपस्वी जयश्रीताईंच्या रूपानं दिसत असेल. त्यांचा चिरंजीव आहे, योगेश भाऊ आहे, छायाताई आहे, अक्काताई आहे. या मुलांमध्ये केलेले जे संस्कार आहे त्या संस्कार रूपानं तो धर्म आम्हाला दिसतो आहे.
आईला आज आम्ही जरी भेटलो नसेल, आईला आम्ही पाहिलंही नसेल, पण तरीसुद्धा आईमधला तो धर्म आम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी जागृत दिसतो आहे. कारण धर्म माणसामध्ये कसा असला पाहिजे. नामेची प्राप्ती जेव्हा ज्या नामावरती त्यांची निष्ठांत श्रद्धा होती त्या नामाने त्या प्राप्तिपथाकडे नक्की जाणार आहे. इथं या सृष्टीमध्ये येत असताना जसे पुण्याचं गाठोडं आम्ही आणलेलं आहे तसं आमच्यासोबत पापाचंही एक गाठोडं आहे. आणि म्हणून पुण्य भोगत असताना आम्हाला सुख होत असतं. पहा तुम्ही, सावलीमध्ये जर कधी आम्ही असलो, सुखामध्ये आम्ही असलो तर आम्हाला अगदी आनंद होतो. पण तेच उन्हात गेलं की चटके लागायला लागल्यावर आम्हाला दुःख होत असतं. पुण्य घेत असताना आम्हाला आनंद होत असतो. पण आम्हाला संतश्रेष्ठ आमचे मानव तत्वज्ञानाचे जे संतश्रेष्ठ आहेत, त्या मानव तत्वज्ञानामध्ये पुण्याची सुद्धा आम्हाला गरज नाही आहे. कारण पुण्य कसं आहे ते क्षीण होणार आहे. हो, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सांगतात, तया पुण्याची पावटी सरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तया इंद्रपणाची उटी उतरे पुण्याची पावटी सरते येऊ लागती माघारे मृत्यू लोका. स्वर्गातनं माघारी येण्याचे पुरावे आहेत. वैकुंठीचे असलेले द्वारपाल या ठिकाणी मृत्यूलोकात जन्माला आलेली आहेत आणि म्हणून स्वर्गातनं सुद्धा वापस येणार आहेत. आम्हाला ते स्वर्गही नको आहे. आम्हाला काय पाहिजे आहे तर त्या परमेश्वराचं असलेलं निश्चिम धाम पाहिजे आहे. जे धामाबद्दल सांगताना भगवंत भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये सांगतात, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. माझं धाम कसं आहे, न तद्वास येते सूर्य न च शंको न पावका यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. असंख्य सूर्याने लखलखीत असलेलं ते माझं धाम आहे. त्या धामाला तू आल्यानंतर तुला वापस येता येणार नाही. ते धाम आम्हाला मिळवायचं आहे. आईने नेमकं तिच्या जीवनामध्ये तेच मिळवलेलं आहे. कारण ज्यांच्या जीवनामध्ये धर्म असतो आणि ज्या जीवनाच्या धर्माचा शेवट खऱ्या अर्थाने या संत श्रेष्ठांच्या विनंतीने व्हावा, तो शेवट आहे. आज तिच्या आत्म्याला खऱ्या अर्थानं मुक्ती मिळणार आहे. आणि म्हणून ते मुक्ती मिळण्याकरताच ही संत लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हेच खऱ्या अर्थानं तिच्या धर्माची परिसीमा आपल्याला दिसते आहे. आणि म्हणूनच आईच्या जाण्यानं आपण सर्व होलपडलेलो आहोत. कारण आपण त्या ममतेनं जोडलेलो आहोत. आईची ममता तर प्रत्येकाला हवी हवीशी आहे ना. आईबद्दल सांगताना तर अनेक संत सांगतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. त्या स्वामी असलेला जो तिन्ही जगाचा स्वामी आहे त्याला सुद्धा आईची अपेक्षा आहे. तो सुद्धा भिकारी होतो आहे, तो सुद्धा अवतरित होतोय त्या आईच्या कुशीमध्ये. का तर त्याला आईच्या ममतेची अपेक्षा आहे. आणि म्हणून ती आई ज्या घरात ती जाते ना, ते वडील ज्या घराचे जातात ना, खऱ्या अर्थानं ते घर कोरमडलेलं असतं. परंतु त्यांनी केलेले संस्कार, त्यांनी दिलेली ती संस्काराची शिदोरी, त्यांनी दिलेल्या धर्माची शिकवण त्या घराला नक्की तारणार आहे. त्या परमेश्वराचं लक्ष नक्की त्या घरावरती राहणार आहे. आणि म्हणून आई गेली कशाने पहा तुम्ही. असंख्य चर्चा होत असतात. घर बांधायला काढलं, घर चुकीचं झालं असेल म्हणून आई गेली का? विहीर खोदायला काढली, विहीर चुकीच्या ठिकाणी खोदली म्हणून आई गेली का? नाही हो. हे तर प्रत्येक गोष्टी निमित्त आहे. हे सुख तर कर्मवशे, तुमच्या कर्माने या सर्व सुखसुविधा तुम्ही निर्माण करणार आहात. तिचं ते स्वप्न असेल आपल्या मुलांना विहीर असावी, आपल्या मुलांना घर असावं. ते स्वप्न कुठेतरी पूर्णत्वाला जाताना दिसताना सुद्धा परमेश्वराने तिला सहजगत्या घेऊन जावं. हे सुद्धा त्या परमेश्वराचं नियोजन आहे. कारण तो समर्थवाद आहे. त्या समर्थवादापुढे तुम्ही आपण किती तर्क केले, किती वितर्क केले तरी सुद्धा आपण शून्य आहोत. कारण त्याची ती सत्ता आहे. तो या जगाचा मालक आहे, चालक आहे. त्याच्या हातात ती सत्ता आहे. आणि म्हणून या शंका उपशंका आपल्या मनामध्ये काऊळ करत असतात. पण त्या काऊळ करण्यामागचं कारण असतं आपल्याला त्या आईचं मिळालेलं प्रेम, मिळालेली ती ममता. त्या ममतेतनं आपल्याला त्या शंका घेरत असतात. परंतु इथं जाणं हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये ठरलेलं आहे. कारण गेल्याशिवाय तो परमेश्वरही भेटणार नाही. आणि म्हणून त्या परमेश्वराला जर भेटायचं असेल तर आपल्याला मृत्यूमध्ये जावं लागणार आहे. जेणे देह मद पावती त्या देहाची अतिप्रीती. परमेश्वराला सुद्धा ती गोष्ट आवडती ना हो. ज्या देहाने तुम्हाला पावन होणार आहेत ना, त्या देहाची महिमा तुम्हाला सांगितल्या गेली. पहा तुम्ही, भगवद्गीता समजत असताना दोन गोष्टी समजल्या पाहिजे. एक जीव समजला पाहिजे, दुसरा देह समजला पाहिजे. जो जीव आहे तो अजरामर आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेदयंत्याप न शोषयती मारुत. जो शस्त्राने कापला जात नाही, जो अग्नीने जळत नाही, जो पाण्याने भिजत नाही, असा अजरामर असलेला तो जीवात्मा आहे. आणि जे देह वासांशी जीर्णाने यथाविहाय नैन्यानी संह्याती न वाणी देई नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक हा जीवात्मा आहे. आणि वासांशी जीर्णाने यथाविहाय हे ते देह आहे की जे सडतं कुसतं, ते असलेले देह आहे. पण ते देहाची सुद्धा त्या देवाला आवडी आहे. कारण त्या देहाने आपल्याला परमेश्वरापर्यंत जाता येणार आहे. आणि आपल्या मनुष्य जन्माचं ध्येय जर कुठलं असेल तर ती परमेश्वर प्राप्तीच आहे. परमेश्वर प्राप्तीशिवाय या मनुष्य जन्माचं दुसरं ध्येय असूच शकत नाही. कारण परमेश्वर प्राप्तीला जर जायचं असेल तर कसं जायचं आहे, शेवटचा क्षण कसा येणार आहे कुणाच्या हातात नाही आहे.
आणि म्हणून तो शेवटचा क्षण जर आपल्याला सादर करायचा असेल तर तो कसा केला पाहिजे? त्या परमेश्वराच्या नामस्मरणात केला पाहिजे. तुम्ही जर त्या प्रपंचाच्या ममतेत केला तर तुम्ही सुद्धा त्यातच गुरफटून जाणार आहे. हो, मी नाही, भगवद्गीता सांगते आहे, यम यम वापी स्मरण भाव त्यजंत्यंत कलेवरम तम तमेव कोणते सदा तद्भाव भावित. शेवटच्या क्षणी जो भाव तुमच्या मनात उत्पन्न होतो ना, त्याच भावाने तुमचा पुनर्जन्म होत असतो. ज्या भारतात आम्ही राहतो ना, महाभारताची सुंदर कथा आहे. त्या भारताचा राजा जड भरत, ज्यांनी शेवटच्या क्षणी ते 4 पुरुषार्थ पूर्ण करत असतात. हिंदू धर्मामध्ये आज आम्हाला ते 4 पुरुषार्थ आम्ही विसरत चाललेलो आहोत. त्या 4 पुरुषार्थामध्ये 4 धर्मामध्ये आम्ही विसर आमचा पडत चाललेला. आम्हाला 4 पुरुषार्थ इथं पूर्ण करायचे आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्याप्रमाणे 4 आश्रमातनं आमचं जाणं येणं होणार आहे. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यस्त आश्रम. आणि मग त्यातला ब्रह्मचारी आश्रम आम्ही पूर्ण केला. गृहस्थ आश्रमात आमचा प्रवेश झाला आहे. वानप्रस्थ आम्ही विसरलो, कारण वानप्रस्थात आज कोणाला वनच शिल्लक नाही आहेत. त्यामुळे वानप्रस्थात कोण जाणार आहे? आणि शेवटच्या संन्यास आश्रमाबद्दलचे आम्ही सुद्धा विसर आमचा पडत चाललेला आहे. कुणी पाहिलाय संन्यास, कुणी पाहिलाय मोक्ष. पण राजा जडभरतांनी शेवटचा तो संन्यास आश्रम स्वीकारण्याकरता वानप्रस्थामध्ये आपलं गमन केलेलं आहे. संपूर्ण राज्य, संपूर्ण वैभव सगळं सोडलं आणि वानप्रस्थामध्ये राजा भरताचं जाणं झालेलं आहे. आणि तिथं जाऊन ते वैकल्य धारण करून वानप्रस्थामध्ये केलेल्या संकल्पाचा, विकल्पाचा त्याग करत राजा जडभरत आपलं जीवन व्यतीत करत होता. पहा तुम्ही, इकडे भारताचं सर्व सार्वभौमत्व सोडलं, अष्टभोग सोडले, सगळे नौकराने सोडले, राजे समोरचे असलेले सर्व सेवक सोडले, सर्व भौतिक सुख सोडले, संन्यास घेतला परमेश्वर प्राप्ती करता. शेवटच्या क्षणाकरता जाऊन पोचलेला राजा जडभरत शेवटी त्या वनामध्ये राहतो आहे. आणि शेवटी तिथं त्यांनी सर्व गोष्टी सोडल्या. आणि त्याची ममता कशात गुंतली? जवळून जाणारी एक हरण होती. ती हरण याच्या पर्णकुटीपुढे एका पिल्लाला जन्म देऊन गेली. राजा जडभरताने त्या पिल्लाला जवळ केलं. भिक्षा मागून आणायचं त्या पिल्लाला, त्या भिक्षांना खाऊ घालायचं, दूध मागून आणायचं, त्या पिल्लाला दूध पाजायचं. आणि पिल्लाला राजा भरत जीव लावायला लागलेला. कधीतरी 4 दिवसातनं जायचा, कधी 5 दिवसातनं जायचा, कधी 10 दिवसातनं जायचा, भिक्षा मागून आणायचा, पिल्लाला जीव लावायचा आणि स्वतःही जगायचा. ज्याने संपूर्ण वैभव सोडलं, संपूर्ण सत्ता सोडली, सगळं सोडलं, प्रपंच सोडला, सगळं सोडलं, त्याची ममता त्या हरणात गुंतली. तो राजा जडभरत हरणाच्या जन्माला आलेला आहे. शेवटच्या क्षणी आपल्या मनात जो भाव येणार आहे तो आपल्याला पुढे येणार आहे. म्हणून आमच्या शेवटच्या क्षणी आमच्या मनात काय आलं पाहिजे? परमेश्वर आला पाहिजे. तर आम्हाला परमेश्वर भेटणार आहे. तो राजा जडभरत हरणाच्या जन्माला गेल्याचा पुरावा महाभारतामध्ये आम्हाला पाहायला मिळतो आहे. आणि म्हणून शेवटच्या क्षणी आपल्याला खऱ्या अर्थानं परमेश्वर आठवता आला पाहिजे. त्या परमेश्वराचे खऱ्या अर्थानं आपल्याला स्मरण असलं पाहिजे. भावडी गावामध्ये मी मगाशी सांगत असताना आमच्या दादांनी मला सांगितलं, म्हणे बाबा इथं 50 ते 60 संन्यस्त आहेत. खऱ्या अर्थानं तुम्ही मानवभाव तत्वज्ञानाशी जुडलेले आहात, त्या परमेश्वराशी जुडलेले आहात. त्यामुळे तुम्हाला त्या स्मरणाबद्दल पुन्हा एकदा वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. कारण त्या स्मरणाने नामेची प्राप्ती जीवा. आईच्या जीवनामध्ये जी नामं होती ना, या नामाने खऱ्या अर्थाने प्राप्तीपथाकडे जाणार आहे. मग कर्मविपाकानुसार ते तत्वज्ञानाचा सिद्धांताचा भाग आहे, ते लोक करतील त्या चर्चाचे, आपण नका करू. पण खऱ्या अर्थानं परमेश्वर त्या नामाने मिळणार आहे ही शाश्वती आम्हाला परमेश्वराने तर दिलीच. पण संत श्रेष्ठ नागदेव आचार्य या पंथाचे प्रथम आचार्य संत शिरोमणी, त्या आचार्याने सुद्धा अभयवचन दिलेलं आहे की ज्या आचार्याने आमच्या स्वामींचा अभय आहे, तुझे मुख्य अशास्त्रनं निघेगा, हे अभय ज्या आचार्यांना भेटलेलं होतं त्या आचार्याने सुद्धा सांगितलं, येथीचा 5 नाम्या जरी वाया गेला तरी तो म्याची धाडीला. त्या नामावरती जर तुमची निष्ठा असली ना तर तुम्ही नक्कीच वाया जाणारच नाही आहात. तुम्ही नक्की परमेश्वराजवळ जाणार आहे. कारण हे तर हीन युग आहे. या हीन युगामध्ये नामाशिवाय दुसरा पर्याय नाही, नामाशिवाय दुसरा तरणोपाय नाही. आणि मग या हीन युगामध्ये आपल्याला जगायचं असेल तर त्या नामाची गरज आहे. आणि म्हणून आईने आईच्या जीवनामध्ये केलेलं नामस्मरण, केलेला धर्म खऱ्या अर्थानं आईला मुक्तिपथाकडे नेणार आहे. पहा तुम्ही, आपण सुरुवातीला ती ओवी पाहिली होती, त्या मुक्तिपथाकडे आपल्याला जायचं आहे. इथं बाजार आपल्याला करायचा आहे ना. मग इथं बाजार करताना घर झाला असेल, बंगला झाला असेल, गाड्या झाल्या असतील, घोड्या झाल्या असतील, अगदी या नश्वर प्रपंच आहे तो, जे दिसे ते नासे, जे दिसणार आहे ते नासाला जाणार आहे. आणि म्हणून या नाशवान प्रपंचामध्ये न गुंतता खऱ्या अर्थानं परमेश्वर प्राप्तीकडे आपल्याला जायचं आहे. आणि तो बाजार आपला करता आला पाहिजे. त्या कर्माचा बाजार आईच्या जीवनाचं ते पूर्णत्वाला गेला असावा. खऱ्या अर्थानं परमेश्वराला त्या गोष्टीची गरज वाटली असावी. कारण जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला. जो सर्वांना आवडतो ना तो त्या परमेश्वराला आवडतो आहे. इथं तर आपण तुम्ही कसे आहोत माहिती आहे का? कबीरांचा एक दोहा आहे, चलती चक्की देख कबीरा रोये.
दो पाटन के बीच शाबूत बचा न कोई. ही जी कर्माची जी चक्की आहे ना, ही चालती आहे आणि या चालत्या चक्कीमध्ये कुणीच वाचणार नाही आहे. कुणीच नाही, तुम्ही नाही, आम्ही नाही, कुणीच नाही. पण वाचणार कोण आहेत? पहा तुम्ही, जातं तुमच्या प्रत्येकाच्या घरात आहे. आता बंद झाले, आता चक्क्या आल्या सगळीकडं, पण पूर्वीचे जाते आहे अजून काही घरांनी. त्या जात्यात ज्यावेळेस आपण धान्य टाकतो ना, ते धान्य टाकल्यानंतर ते धान्य त्या दोन्ही पाट्यांच्या मध्ये आल्यानंतर त्या धान्याचा चुरा होत असतो, पीठ तयार होत असतं. पण त्या धान्यातले जर 4 दाणे त्या खुट्याला जर कधी खेटून राहिलेत ना, त्या जात्याच्या मध्ये असलेली जी खुंटी आहे त्या खुंटीला खेटून जे दाणे राहतात ते वाचत असतात. म्हणून आपण परमेश्वराच्या चरणाजवळ जर राहिलो तरच आपण या कर्मविपाकामधनं वाचणार आहोत, या पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या चक्रातनं वाचणार आहोत. आणि आपल्याला त्याच्यातूनच वाचायचं असेल तर आपल्याला त्या परमेश्वराला धरून ठेवावं लागणार आहे. त्या परमेश्वराच्या चरणाजवळ आपली अशी श्रद्धा ठेवावी लागणार आहे, निष्ठा ठेवावी लागणार आहे. त्या संतांच्या चरणाजवळ झुकत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं त्या श्रद्धेने झुकावं लागणार आहे की परमेश्वरा, मी माझ्या जीवनामध्ये केलेले असंख्य पाप आहेत, असंख्य कर्म आहेत, कारण मी माझा जन्म आजचा नाही आहे. हो, भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला भगवंतांनी सांगितलंय, तुझा आजचा जन्म नाही आहे, तू मागच्याही जन्मात होता, आताही आहेस, पुढेही राहणार आहेस. आणि म्हणून आपले सुद्धा असंख्य जन्म झालेले आहेत. अनंत सृष्टी आपण फिरत फिरत आलेलो आहोत. आणि आता या सृष्टीमध्ये खऱ्या अर्थानं परमेश्वर आपल्याला दिसलेला आहे, परमेश्वराचा धर्म आपल्याला दिसलेला आहे. आणि म्हणून त्या मात्या पितेच्या आशीर्वादानं आपल्याला त्या धर्मामध्ये आपला प्रवेश झाला, कारण त्यांनी धर्म घेतला म्हणून आम्हाला तो धर्म दिसलेला आहे. आणि म्हणून तो जर कधी धर्म आम्हाला भेटला असेल तर त्या धर्माची खऱ्या अर्थानं आपण जोपासना केली पाहिजे. हे सुखदुःख तर चालूच राहणार आहे. सुखदुःख या संसारामध्ये प्रत्येकाला भेटणार आहेत. या सुखदुःखाचे होळपळे आपल्याला लागणार आहेत, पण यातून आपल्याला वाचता येईल ते फक्त परमेश्वर नामाने. आणि म्हणून आईच्या जाण्यानं हा जो संपूर्ण हाडकर परिवार आहे, त्याचे असलेले संपूर्ण आप्तेष्ट असलेले सर्व शोकाकुल बंधू, आपण ज्या दुःखात आहात, खऱ्या अर्थानं आज तुम्ही आईच्या निमित्ताने इथं अश्रू ढाळून जाणार आहात. पण त्या आईच्या निमित्ताने ढाळलेले अश्रू तुम्हाला उपयोगाचे पडणार नाहीत. पण आईने केलेला धर्म जर तुम्ही जीवनात उतरवला तर तीच खऱ्या अर्थानं आईला श्रद्धांजली होणार आहे. आणि म्हणून आजच्या या दिवशी सौभाग्यवती कमलबाई अर्जुन हाडकर यांना साधनदाता श्री चक्रधर महाराजांनी आपलं कैवल्यपथ द्यावं, आपल्या श्रीचरणी विराजमान करावं, ही साधनदात्याच्या चरणी विनम्र अशी प्रार्थना करतो. आणि आज या ठिकाणी गुरुस्मृती आश्रमाचे संचालक संस्थापक आदरणीय महंत श्री देपेराज बाबाजी, बाबांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या भेटीचा सहयोग आला. या दुःखामध्ये 1-2 क्षण तुमच्याशी आध्यात्मिक विषयावरती चर्चा करण्याचा योग आला. आणि म्हणून साधनदाता श्री चक्रधर महाराज आपणा सर्वांना खऱ्या अर्थानं हे जी मिळालेली जी अध्यात्माची 2 क्षण आहेत हेच आपल्या जीवनात द्यावं, हे सुख द्यावं. आणि या ठिकाणी उपस्थित महंत श्री देपेराज बाबाजी, महंत श्री दत्तराज बाबाजी, महंत श्री गोमेराज बाबाजी, पूजनीय श्री किरण दादाजी, महंत श्री पुंतांबेकर बाबा, समाधान दादा, पूजनीय श्री धाराशुकर दादा, उपस्थित सर्व संत सज्जन, सर्व तपस्विनी, सर्वांच्या वतीनं आईनं भावपूर्ण अशी आदरांजली समर्पित करतो. या हाडकर परिवाराला दुःख सहन करण्याची परमेश्वराने ताकद द्यावी, ही साधनदात्या चरणी विनम्र अशी प्रार्थना करून मी माझ्या विचाराने या ठिकाणी विराम देतो. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू शचखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देवा, त्वमेव सर्वं मम देव देवा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत. उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी कैवल्यवासी कमलबाई अर्जुनराव हाडकर